नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक 10 एप्रिल 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिली कमेंट आहे ह्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. ह्या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या शुक्रवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी सगळ्यात पहिल्यांदा निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. काल मी ज्यावेळेला तुम्हाला विश्लेषण करून दिलं होतं त्यावेळेला हे सांगितलं होतं की इथे एक ट्रायंगल पॅटर्न आता तयार झालेला आहे आणि ह्या ट्रायंगल पॅटर्न मध्ये ही खालच्या बाजूची जी लाईन आहे ही लाईन आपल्याला सपोर्ट म्हणून काम करते, वरच्या बाजूची जी लाईन आहे ही लाईन रेझिस्टन्स म्हणून काम करते. आणि मी हे पण सांगितलं होतं की आता ह्या ट्रायंगल मध्ये जास्त जागा शिल्लक नाहीये, त्यामुळे कदाचित उद्या म्हणजे आज ओपनिंगलाच आपल्याला एक तर वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला ब्रेकआउट मिळण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे. हे आपण कालच इथे बघितलेलं होतं. तुम्ही बघू शकता आज काय झालं. आज खालच्या बाजूला आपल्याला ओपनिंग झालं, गॅप डाऊन ओपनिंग झालं. ओपनिंग झाल्यावर पहिल्यांदा किंमत खाली पण गेली, त्यानंतर वर आली आणि ह्या लेवलला टच केली. आता जे सदस्य खूप पूर्वीपासून आपले व्हिडिओ बघतायत तर मी पूर्वी कायम ही थेरी सांगायचो की कुठल्याही लेवलचं किंवा अशा ट्रेंड लाईनचं जेव्हा ब्रेकआउट येतं तेव्हा दोन गोष्टी होतात. पहिल्यांदा ब्रेकआउट येतं, किंमत खाली जाते, त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर ते लेवल टेस्ट करायला वर येते आणि त्यानंतर मग ॲक्च्युअली जर ब्रेकडाऊन होणार असेल तर मग आपल्याला म्हणजे असा एन पॅटर्न बनल्यासारखा आणि जर मोठ्या टाइम फ्रेमवर बघितलं तर एम पॅटर्न इथे तुम्हाला तयार होतो. तशाच प्रकारची गोष्ट आज आपल्याला इथे झाली. गॅप डाऊन ओपनिंग झालं, खाली गेलं, पण नंतर लेवल टेस्ट करायला परत वर आलं, रेझिस्टन्स घेऊन खाली गेलं. बर आपले जे पेड कोर्सचे सदस्य आहेत, प्रीमियम ग्रुपचे सदस्य आहेत किंवा ज्यांनी यूट्यूब चॅनल मेंबरशिप घेतली आहे त्या सगळ्यांना हे खाली जात असताना सुरुवातीलाच मी सांगितलं होतं खालच्या बाजूची टार्गेट दिली होती. बरोबर आपल्याला 760चं 23,760च्या आसपासचं टार्गेट होतं. तिथपर्यंत आल्यानंतर बरोबर सपोर्ट घेऊन आपल्याला वर जायला लागलं. हे वर जात असतानाचं सुद्धा टार्गेट मी दिलेलं होतं, पुन्हा खाली येत असतानाची टार्गेट दिलेली होती. अशा पद्धतीनं आज आपण संपूर्ण ही झालेली जी मूव्हमेंट आहे ही पूर्ण मूव्हमेंट आपण व्यवस्थित अशीच्या अशी कॅप्चर करू शकलो. आता ह्याच्यामध्ये झालं काय, मी काल आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती की एम पॅटर्न बनला पाहिजे, त्याशिवाय मार्केटमध्ये आता सेलिंग येणार नाही. बरोबर, तुम्ही बघू शकता आता इथून ही तेजी झाली होती, इथपर्यंत किंमत खाली आली, परत किंमत इथपर्यंत वर गेली आणि इथे एम पॅटर्न झाला. म्हणजे हा लो तोडल्यानंतर म्हणजे आता मी थोडीशी ती तिरकी लाईन आली, मी तुम्हाला एक्झॅक्ट लाईन काढून दाखवतो. येस, ही थोडंसं हे करूया. येस, तर हा जो लो होता हा लो तुटल्यानंतर आपण बघू शकता खूप मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं. एम पॅटर्न सुद्धा झाला. हा एम पॅटर्न सुद्धा तुम्ही प्रत्यक्ष स्वतः चेक करू शकता. हा हाय वर आहे, हा जो हाय आहे हा थोडासा खाली आहे. म्हणजे आपल्याला जसं पाहिजे त्या पद्धतीनं अगदी 5 पैसे खाली असला तरी चालेल, पण ह्या हायच्या इक्वल किंवा त्याच्या वर असता नये. एवढं झालंय, तसं झालेलं दिसतंय इथे आपल्याला आणि हा एम पॅटर्न आपल्याला इथे परफेक्ट झालेला दिसतोय. आणि म्हणून मी सकाळच्या वेळेला जी टार्गेट दिली होती ती तुम्हाला आठवत असतील, जे प्रीमियम ग्रुप, पेड कोर्स किंवा चॅनल मेंबर्स आहेत
त्यांना जी टार्गेट दिली होती ती ह्याच्या बेसिसवर दिली होती आणि ती सर्व टार्गेट परफेक्ट आपल्याला आलेली होती. तर त्यानंतर तिन्हीच्या तिन्ही टार्गेट खालची आली आणि बरोबर तिसरं टार्गेट आल्यानंतर मगच आपल्याला इथे रिव्हर्सल झालं. बरं, इथे रिव्हर्सल होताना सुद्धा सांगितलं होतं की इथे आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. त्या पद्धतीनं डब्ल्यू पॅटर्न बनला पण हा डब्ल्यू पॅटर्न नुसता टेक्निकली बनवून उपयोग नाही. ह्याच्यासाठी मी तुम्हाला एक लेवल पण दिलेली होती आणि ती लेवल सांगितलं होतं, 2 टार्गेट दिली होती. दुसरी लेवल सांगितलं होतं की त्याच्यावर टिकलं तरच हा डब्ल्यू पॅटर्न आपल्याला तेजी करेल. त्याच्यावर जर नाही टिकलं तर सेलिंग होणार हे सांगितलेलं होतं. बरोबर तसंच झालं. त्या लेवलच्या वर काही टिकलं नाही आणि त्यानंतर आपल्याला सेलिंग बघायला मिळालं. ह्या सेलिंगमध्ये सुद्धा आपण ही जी 2 टार्गेट आहेत, मोठी टार्गेट आहेत, ही दिलेली होती. त्यापैकी पहिलं टार्गेट आलेलं आहे आणि दुसरं टार्गेट आपल्याला अजून आलेलं नाही. याच्यामध्ये हे आजच्या दिवसभरात काय झालं हे मी तुम्हाला इथे सांगितलं. आता उद्या काय होऊ शकतं हे आपल्याला लक्षात घ्यायचं. माझ्या मते आज काय झालं हे तुम्हाला व्यवस्थित कळलंय. उद्याच्या दृष्टीनं ह्या 2 लेवल दिलेल्या आहेत बघा. 23,640 ही खालच्या बाजूची लेवल आहे आणि 23,715 ही वरच्या बाजूची लेवल आहे. ह्या 2 ॲस्ट्रो लेवल आहेत. खालच्या बाजूच्या लेवलला मी मेक ऑर ब्रेक लेवल समजतोय. कारण ही लेवल जर तुटली, ह्याच्या खाली जर ब्रेकआउट आला, तर मार्केटमध्ये आणखीन मोठं सेलिंग होण्याची शक्यता आहे. बरोबर? पण ही लेवल सपोर्ट झोन म्हणून सुद्धा काम करू शकते. म्हणजे आता 2 गोष्टी पॉसिबल आहेत. पहिली शक्यता आणि स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला सांगतो, जर ह्या किमतीच्या खाली टिकलं उद्या, ओके, उद्या जर काही कारणानं ओपन झाल्यानंतर ह्याच्या खाली जर टिकलं, तर मग आपल्याला निफ्टी 50 मध्ये सेल ऑन राईजचं मार्केट बघायला मिळेल. म्हणजे काय, तर किंमत खाली जाईल तर ती गेली तर जाणार आहे, कारण ह्या लेवलच्या खाली सेलिंग होणार. त्यानंतर जरी बाउन्स आला ह्या लेवलला टेस्ट करायला, किंमत वर जरी आली किंवा एक छोटा बाउन्स का होईना आला, तरी सुद्धा पुन्हा एकदा किंमत आणखीन एकदा खाली जाणार. त्यामुळे ह्या लेवलच्या खाली टिकल्यानंतर सेल ऑन राईज होऊ शकते आणि आपल्याला किंमत मग थोडं मोठं सेलिंग आपल्याला आणखीन बघायला मिळू शकतं. आणि जी गॅप तयार झाली आहे, कालच्या व्हिडिओमध्ये सांगितली होती, ती गॅप हळूहळू थोडी थोडी भरायला जाऊ शकते. कालचा व्हिडिओ जर बघितला असेल तुम्ही आणि आजचा व्हिडिओ बघत असाल तर दोन्ही व्हिडिओ मुद्दाम एकत्र बघा. तुम्हाला मला काय म्हणायचं आहे ते व्यवस्थित लक्षात येईल. पण जर असं नाही झालं, बरोबर, ही लेवल जर काही कारणामुळे ब्रेक नाही झाली, तर मग काय होईल, मग इथे कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. जसा इथे डब्ल्यू पॅटर्न बनला होता तशा पद्धतीचा डब्ल्यू पॅटर्न इथे बघा, हा लो खाली आहे, दुसरा लो वर आहे. तसा इथे एक डब्ल्यू पॅटर्न जर बनला तर मग इथनं पुन्हा एकदा तेजी होऊ शकते. मग त्यावेळेला पुन्हा आपल्याला त्या सर्व लेवल्स, मेक ऑर ब्रेक लेवल, सर्व लेवल ज्या आहेत त्या तुम्हाला देता येतील, टार्गेट लेवल देता येतील. पण इथे 2 शक्यता आता आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. एक, खाली जायला लागलं तर मग सेल ऑन राईज होईल, मोठं सेलिंग येईल. ह्या लेवलच्या जर वर टिकलं तर मात्र आपल्याला आणखीन वर जाताना पुन्हा एक मोठा बाउन्स येताना बघायला मिळू शकतं. तर माझ्या मते निफ्टी 50चं उद्यासाठीचं विश्लेषण आता तुम्हाला एकदम क्लिअर आहे. आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करूया. इथे मी बँक निफ्टीमध्ये दाखवतोय. बँक निफ्टीमध्ये तुम्हाला आठवत असेल तर बँक निफ्टीमध्ये मी सांगितलं होतं की ही जी ट्रेंड लाईन आहे, जेवढी निफ्टीमधली पॉवरफुल होती तेवढी पॉवरफुल नाही आहे. पण ही ट्रेंड लाईन आपल्याला दिसते. तुम्ही बघू शकता त्या ट्रेंड लाईनचा आज किती परफेक्ट रेझिस्टन्स घेतला गेला. त्याच्या खाली ओपन झालं, त्या लाईनच्या वर जायचा प्रयत्न झाला, रेझिस्टन्स घेतला, किंमत खाली आली आणि इथे जो एम पॅटर्न झालाय ना तो असा झालाय बघा. मी आता थोडंसं हे पहिलं पुसून टाकतो सगळं. हा असा एम पॅटर्न झालाय. इथपर्यंत खाली आलं, इथे वर झालं आणि इथे. निफ्टीमध्ये काय झालं होतं, इथेच एम पॅटर्न झाला होता असा आणि मग सेलिंग आलं होतं. इथे तसं झालेलं नाहीये. म्हणजे इथे जर तुम्ही बघितलं तर इथे असा एम पॅटर्न झालाय आणि त्यामुळे हे सेलिंग आपल्याला इथे बघायला मिळतंय. आता हे सेलिंग आलंय खाली चांगल्या पद्धतीनं. जर आपण आता बँक निफ्टीचं काही अपडेट देत नाही, पण जर दिलं असतं तर खालची टार्गेट पण आली होती. आता काय होऊ शकतं, बँक निफ्टीमध्ये थोडंसं आपल्याला विश्लेषण वेगळं आहे. तर वेगळं अशाच अर्थानं आहे की बँक निफ्टीमध्ये आपल्याला हा जो एरिया दिलाय हा रेझिस्टन्स झोन आहे. म्हणजे उद्या काय होऊ शकतं, उद्या काही कारणानं जर किंमत वर जायला लागली तर एकतर ह्या एरियामध्ये जाऊन इथून खाली येऊ शकते किंवा ह्या एरियाच्या थोडंसं वर जाऊन जर खाली यायला लागलं तर इथून खाली येऊ शकते. तर किंमत जर वर जायला लागली तर खाली येऊ शकते. डायरेक्ट इथून सुद्धा जर खाली जाणार असेल तरी जाऊ शकते. म्हणजे गॅप डाऊन ओपनिंग होऊन सुद्धा किंमत खाली जाऊ शकते.
बँक निफ्टीचं जे आपल्याला आता चार्ट बनतोय, बँक निफ्टीचं आपल्याला जे ॲस्ट्रो विश्लेषण येतंय ते थोडंसं निगेटिव्ह येतंय. निफ्टी 50 मध्ये 50-50 आहे. ज्याच्या नावाप्रमाणेच आहे. दोन्हीच्या शक्यता आहेत, कारण सपोर्ट झोनमध्ये आता अडकलंय. पण हे जे आहे ना, हे आता रेझिस्टन्स झोनमध्ये अडकलंय. त्यामुळे इथून सेलिंग होणार असं वाटतंय. आणि जर खरोखरच इथून सेलिंग झालं, ओपनिंगलाच सेलिंग झालं, तर मग निफ्टी 50 मध्ये सुद्धा जी 23,640 ची लेवल दिली आहे, ही कदाचित मग तुटू शकते आणि मग ह्याच्या खाली आणखीन सेलिंग बघायला मिळू शकतं. तर बँक निफ्टीमुळे आपल्याला असं वाटतंय की फार मोठं आता वर जायला स्कोप नाही. वर गेलं तरी रेझिस्टन्स झोन आहे, त्यामुळे इथून खालीच जाणार आहे. तर असं चित्र आपल्याला आता बँक निफ्टीमध्ये जास्त दिसतंय. म्हणजे बँक निफ्टीचं आपण म्हणू शकतो की थोडंसं जास्त क्लिअर आहे की जर बाउन्स आलाच तर येईल आणि त्यानंतर एक सेलिंग आपल्याला बघायला मिळेल. नाही तर डायरेक्ट सेलिंग बघायला मिळेल. अशा दोन शक्यता आता इथे आहेत. तिकडे जशा दोन होत्या, तेजी पण होऊ शकते, मंदी पण होऊ शकते. इथे फक्त बाउन्सची शक्यता आहे आणि त्यानंतर सेलिंगची शक्यता आहे. बरोबर? किंवा डायरेक्ट सेलिंगची शक्यता आहे. तर अशा प्रकारे आपल्याला निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये थोडं वेगळं वेगळं विश्लेषण दिसतंय. पण बँक निफ्टीमधलं विश्लेषण थोडंसं जास्त क्लिअर दिसतंय. तर त्या दोघांची सांगड जर आपल्याला घालता आली तर उद्या मग विश्लेषण करणं आणि त्याच्या अकॉर्डिंग जर तुम्हाला काही ट्रेडिंग करायचं असेल तर करणं सोपं होऊ शकेल. ते झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण. पुढे जाऊन आपल्याला सेन्सेक्सचं विश्लेषण करायचंच आहे. मात्र त्यापूर्वी जर तुम्हाला YouTube चॅनल मेंबरशिप घ्यायची असेल तर त्याची थोडक्यात माहिती सांगतो. तुम्ही आता आपल्या YouTube चॅनलवर सबस्क्राईब बटनच्या शेजारी जॉईन बटन बघू शकता. त्याच्यावर क्लिक करून आपल्या YouTube चॅनल मेंबरशिप विषयी अधिक माहिती वाचू शकता आणि चॅनल मेंबरशिप घेऊ पण शकता. दोन्ही गोष्टी आहेत. नुसतं जॉईन बटनला क्लिक केलं म्हणजे पैसे भरायलाच लागतात असं नाही. जॉईन बटनला क्लिक करून तुम्ही फक्त माहिती वाचू पण शकता. जर ती माहिती तुम्ही वाचत असाल तर तुम्हाला तिथे 4 ऑप्शन दिसतील: ब्रॉन्झ, सिल्वर, गोल्ड आणि प्लॅटिनम. पैकी मिनिमम तुम्हाला गोल्ड मेंबरशिप घ्यायची आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण ह्या दोन मेंबरशिपची सर्व्हिस अजून चालू झाली नाहीये, लवकरच चालू होईल. त्यानंतर तुम्ही त्या मेंबरशिप घेऊ शकता. कमीत कमी आता महिन्याला ₹199 दाखवतंय जर तुम्ही Android वरून करत असाल. जर तुम्ही Appleच्या फोन वापरत असाल तर तुम्हाला हा रेट थोडासा जास्त दाखवेल, ₹250 वगैरे दाखवेल. पण जर Android मोबाईल वापरत असाल तर तुम्हाला इथे दाखवतोय ह्याच रेटमध्ये ही मेंबरशिप मिळू शकेल. तर ह्या पद्धतीनं ही मेंबरशिप आहे. म्हणजे एका वेळेला जर तुम्ही एखादा ट्रेड घेतलात तर त्याच्या ब्रोकरेजला साधारण जेवढे पैसे लागतात तेवढं आपल्या महिन्याची गोल्ड मेंबरशिप आहे. ओके, तुम्ही एकदा घेऊन ती ट्राय नक्की करू शकता. जर तुम्ही ह्यापूर्वी आपल्याकडून कुठलाही पेड कोर्स घेतला असेल, म्हणजे तुम्ही पेड कोर्स सदस्य असाल किंवा प्रीमियम ग्रुप मेंबर असाल किंवा तुम्ही आपल्या चॅनल मेंबरशिप घेतली असेल तर तुम्हाला ॲस्ट्रो मार्केट अपडेट दिले जातात. सर्व पेड कोर्स सदस्यांना आणि सर्व प्रीमियम ग्रुप सदस्यांना गोल्ड मेंबरशिपचे अपडेट्स दिले जातात. त्यांना वेगळी कुठली मेंबरशिप सध्या घेण्याची आवश्यकता नाहीये. अर्थात ही सर्व्हिस थोडे दिवस दिली जाईल, त्यानंतर त्यांना सुद्धा ह्यापैकी कुठली तरी मेंबरशिप घ्यावी लागेल. असं सध्याचं चित्र आहे. जर काही बदल असतील तर तुम्हाला सांगितले जातील. जर तुम्हाला ह्याविषयी अधिक माहिती माझ्याकडून पाहिजे असेल तर मी इथे माझा WhatsApp नंबर देतोय. ह्या नंबरवर फक्त WhatsApp मेसेजद्वारे तुम्ही तुमची शंका विचारू शकता. YouTube चॅनल मेंबरशिपची माहिती विचारू शकता. WhatsApp मेसेजद्वारेच त्याचं उत्तर दिलं जाईल. कृपया ह्या नंबरवर कॉल करू नका. या नंबरवरचे कॉल स्वीकारले जात नाहीत. ही गोष्ट लक्षात ठेवा. हे झालं आपल्या YouTube चॅनल मेंबरशिप विषयी माहिती. आता आपण पुन्हा एकदा आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. जसं निफ्टीमध्ये झालं, सेन्सेक्समध्ये मात्र थोडंसं वेगळं झालंय. सेन्सेक्समधलं चित्र थोडंसं वेगळं दिसतंय. सेन्सेक्समध्ये हा हाय आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त हा हाय मोठा आहे. म्हणजे निफ्टीमध्ये काय झालं होतं, अशा प्रकारे एम पॅटर्न झाला होता. बरोबर. पण सेन्सेक्समध्ये तसा एम पॅटर्न आपल्याला मान्य नाही. याचं कारण हा जो हाय आहे तो लोअर आहे, हा हाय हायर आहे. असा एम पॅटर्न आपल्याला चालत नाही. त्यामुळे आपल्याला थोडंसं तिथे गणित वेगळं आहे. इथे सुद्धा तुम्ही बघू शकता ट्रेंड लाईनच्या खालीच राहिलं आणि मग आपल्याला एक सेलिंग बघायला मिळालं. आता उद्यासाठीची स्थिती आपल्याला अशी दिसतेय की उद्यासाठी आपल्याला हा सपोर्ट झोन आहे. म्हणजे आपण बँक निफ्टीमध्ये बघितलं होतं रेझिस्टन्स झोन, निफ्टीमध्ये बघितलं होतं सपोर्ट झोन. हा आपल्याला सपोर्ट झोन आहे. ह्या सपोर्ट झोन मध्ये दोन लेवल आहेत. पहिलं टार्गेट हे होतं जे आज आलेलं आहे. कुठलं आहे? 76,385 चं आहे. खालचं कुठलं आहे? 76,110. ह्या लेवलला फार महत्व आहे. याचं कारण ही लेवल जी आहे ही मेक ऑर ब्रेक लेवल आहे. ह्याचा अर्थ काय? ह्याच्या खाली टिकलं
तर मग आणखीन सेलिंग येऊ शकतं. मगाशी सांगितलं तसं सेल ऑन राईज होऊ शकतो, आणखीन मोठं सेलिंग येऊ शकतं. मात्र जर इथे येऊन सपोर्ट घेतला तर मात्र काय होईल, मग आपल्याला तेजी बघायला मिळेल. म्हणजे काय, तर समजा आता इथनं सेलिंग आलंय, ह्याला टच झालंय, वर गेलं, इथे खाली आलं आणि असा डब्ल्यू पॅटर्न बनला, तर मग काय होईल, मग आपल्याला तेजी बघायला मिळेल. किंवा आणखीन खाली आलं आणि इथे डब्ल्यू पॅटर्न बनला, तरी आपल्याला तेजी बघायला मिळेल. जोपर्यंत ही लेवल ब्रेक होत नाही आणि ह्याच्या खाली टिकत नाही, तोपर्यंत आपल्याला तेजीची पण 50% शक्यता असणार आणि मंदीची पण 50% शक्यता असणार. जर इथे डब्ल्यू पॅटर्न बनला, मग तेजीची शक्यता आपली वाढेल. जर ह्याच्या खाली टिकलं तर मंदीची शक्यता वाढेल. मी शक्यता म्हणतोय, गॅरंटी मी कसलीच सांगत नाही. कारण आपलं विश्लेषण सुद्धा कितीही आपण जरी प्रयत्न केले तरी 90-95% इतकंच ॲक्युरेट येतं, हे आपल्याला आता माहिती आहे. तर त्यामुळे ह्या दोन्ही शक्यतांकडे आपण लक्ष ठेवून मग उद्याच्या दिवशी आपलं जे काही विश्लेषण असेल ते आपण करू शकतो. माझ्या मते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला केलेलं तिन्ही इंडेक्सचं विश्लेषण नक्कीच आवडलं असेल. तरी देखील मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल, तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.